पंचांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये नक्कीच त्याचे सहकार्य प्राप्त झालेले आहे आणि तर यावेळेस उपस्थित राहिलेले आहेत या स्पर्धेकरता सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सामन्याची सुरुवात झालेली आहे. पंचांचा इशारा आलेला आहे. पहिल्या मिनिट काउंटला सुरुवात सुभाष पवार पहिला बॉल राईट ऑफ ओव्हर द विकेट चौकाराने झालेली आहे. अतिशय सुंदर फटका ऑन साइडला डबल केलेला आहे. ऑफ टकर बॉल त्याच्या बॉलने त्या बॉलला बॅकफुटमध्ये येऊन गणेश याने चेंडू पाठवलेला डीप स्कोरला बाउंड्री लाईनच्या बाजूला 4 धावा साडे चौकार. जबरदस्त सुरुवात या पहिल्याच बॉलवर झालेली आहे. बल्लारी नेशनल्स या संघाची पुन्हा एकदा बॉलर तयार सुभाष परेड. षटकातील नेक्स्ट बॉल असेल संजय होतील बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र जबरदस्त बॉल या ठिकाणी निर्माण केलेला आहे. बॉल त्याने दमन केला होता. चेंडू साईल आता मात्र जबरदस्त कमबॅक करतात सुभाष परेड. 2 बॉल झालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल दिशेने विकेट चुकी करतात हे कंप्लीट केले जाते. नेटाच्या माध्यमातून सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड अंकांवर पोचले गेलेले आहे आणि 140 ओव्हरची ताकीद वॉर्निंग दिली जाईल पंचांच्या माध्यमातून. सुभाष परेड पुन्हा एकदा बॉलिंग विकेटने समोर आहे. रवींद्र पाटील यांचा टाइम केला बॉलला बॉल जाईल अलॉन द कार्पेट. एकदा कंप्लीट झाला प्रयत्न पैकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. या 2 धावेने सगळी धावसंख्या 7 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात झालेली आहे या संघाची. 7 धावा आणि स्कोर कार्ड सुभाष फेर डबल करावा लागतो फिल्डिंग मध्ये. ऑन साइडला 2 क्षेत्रफळ जबरदस्त फटका. आवाज कमी करा ना. हॅलो हॅलो चेक. आता ओपन बघ रे कुठे गेला ह्यो. हॅलो 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 थोडा कमी कर. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. काय रे बरोबर आहे का? जाते का? हॅलो
जगन्नाथ पाटील त्यांचा हे जाते आवाज म्हणजे व्होल्टेज ड्रॉप होते असा पावर कमी पडते ना असा हां हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो आता जगन्नाथ पाटील काय करा बंद हॅलो पावर कमी पडते असा हॅलो हॅलो चेक हॅलो बघ झाला का आहे का तुझं चालते का नाही हॅलो हॅलो चेक आता झाला जाम कमी झाला हॅलो हॅलो धाव संख्या 21 धावसंख्या 21 धावा स्कोर कार्ड धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत दोन बॅटर गणेश कोठावले त्यानंतर रवींद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स चालू आहे जगन्नाथ पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पुढील बॉल असेल ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला सगळी धावसंख्या आता मात्र 22 अंकांवर पोहोचले गेलेले आहे 22 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत जबरदस्त सुरुवात या पहिल्या इनिंग मध्ये करतायत दोन्ही बॅटर ओव्हर पेज बॉल आता मात्र जबरदस्त डिलिव्हरी डिलिव्हर्ड केलेला आहे जगन्नाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहेत चार बॉल झालेले आहेत धावसंख्या 22 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत धमाकेदार सुरुवात केलेल्या या पहिल्याच इनिंग मध्ये दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत जगन्नाथ पाटील पण एकदा बॉलिंग मार्कवर हाफ टाकर बॉल सुंदर फटका ऑन साइडला टर्न केला बॉलला बॉल जाईल डीप फायनलिंगच्या दिशेने फिल्डर आहेत डीप मध्ये विनोद हजारे फील्ड केलाय बॉलला फेकी खराब आणि यावेळेस जर पाहिलं तर आपण नक्कीच खराब क्षेत्ररक्षण ढोंडो रे साजना खराब बॅकअप नागरिक संघाच्या माध्यमातून यावेळेस जर पाहिलं तर धावून 5 धावा पूर्ण केलेल्या आहेत 5 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या आता मात्र 27 अंकांवर पोहोचली गेलेली आहे 27 धावा जबरदस्त रनिंग बेडमध्ये विकेट चांगल्या प्रकारे कॉलिंग तालमेल या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ ते करत आहेत आपल्या संघाकरता सलामीला आले होते दोन्ही फलंदाज
गणेश कोठावले, रवींद्र पाटील आहेत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सुरुवात या जाईल या वेळेला डॉट षटक संपलं दुसरं. धावसंख्येचा स्कोर कार्ड 27 धावा. छोटे अंपायर आहे ना त्याची गाडी ठेवली. पॅन्ट बदल पॅन मध्ये घ्यायचा बघायला आपण करता 2 2 4 5 झाले. ये काय बेटा उद्यापासून आपण सकाळी लवकर निघू. संध्याकाळी वीज करतो. याने सगळ्यांना जाऊ दे, आपण इकडे जाऊ. हे सगळ्या चिंबी पाडणं तर आपण करू. मार्च मार्च मी बॉलर घेत जाण बॉलर रनिंग कुठे तिला दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि पाटील बॉलिंग ट्रॅक वर झालेले आहेत. एक असं झाड घेऊ. षटक क्रमांक दुसरा करण्याकरता चालेल मग तुम्ही जा. आणि मागं बसेल ना झाड घेऊन. थंडा पण देत तेव्हा धावसंख्येचा स्कोर कार्ड 29 अंकांवर पोहोचले गेलेला आहे. 29 धावा धाव फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर चांगल्या पद्धतीने दोन्ही बॅटर खेळ करतायत. या भेंडीपाडा संघाकरता अनिल पाटील पण एकदा बॉलिंग मार्कवर ओव्हर बॅट भागून आणते का? बोललो बाई जा. जबरदस्त सुरुवात या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून देत नाही सारा बॅट. राहिलेल्या या पहिल्या जमत नाही inning मध्ये आमच्या टीमला घोरसाच्या बॅटी आवडतात. 14 बॉलचा खेळ त्या घोरसाच्या मारलेल्या 16 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये. कुठे गेला राव? त्याला 16 बॅट बॉलचा खेळ बाकी आहे. अनिल पाटील पण एकदा बॉलिंग मार्कवर 2 बॉल मध्ये 6 धावांनी खर्च केलेले आहेत. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. 2 ओव्हर मध्ये विकेट देखील प्राप्त करावे लागतील नागले संघाला. भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत या मागील 2 ओव्हर मध्ये. मिळेल 51 धाव बॅटिंग करणाऱ्या टीमला. भरपूर धावा भरपूर चुका घडीत होताना दिसत आहेत या नागले संघाच्या माध्यमातून. भरपूर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय.
बॉलर तयार. आता मात्र टॅप केला बॉलला. बॉल जाईल मिडअपच्या दिशेने. फिल्डर आहेत उमेश पाटील. सुंदर फिल्डिंग आणि फलंदाज झालेले आहेत बाद मिस्टर रवींद्र पाटील. नाव बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. पहिली विकेट डाऊन झालेली आहे या भेंडीपाडा संघाची. धावसंख्या 35 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दोन्ही बॅटर चांगले खेळ करत होते परंतु कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत रवींद्र पाटील. त्याचा जर विचार केला तर नक्की त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर एक वेळा डबल एक वेळा सिंगल अशा पद्धतीने धावा त्यांनी बनवलेल्या आहेत या पहिल्या इनिंग मध्ये आणि ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहे. त्यांच्या जाग्यावर वसंत जाधव एंटर झालेले आहेत. आता मात्र ड्राईव्ह केला बॉल जाईल कॉर्नरला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. शरद फरले फील्ड होईल बॉलला. फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 37 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 5 बॉल कंप्लीट. शेवटचा बॉल. सुंदर फटका. शॉर्ट पुल केला बॉलला. फटका तितका पॉवरफुल नव्हता. फिल्डर होते त्या ठिकाणी शरद फरले. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल झालेला ड्रॉप. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 38 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 38 धावा धाव फलकावर आता मात्र लागल्या गेलेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मल्हारी मास्टर्स भेंडीपाडा संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. आज 7 जण काय 7 जण हवा मी तुम्ही 8 जण 2 जण तुम्ही आहे आमच्याकडे. झाला पण घेत नाही. झाला नाही घेत नाही पण सांगतो. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता मिस्टर दयानंद पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. पहिला बॉल असेल या षटकातील. ओव्हर पिच बॉल. लॉफ्ट ड्राईव्ह केला बॉलला. बॉल जाईल कावकडच्या दिशेने. फिल्डर आहे ड्रेप मध्ये. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी झालेली आहे. फेकी होईल बॉलशी. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. गणेश कोटावले आज आपण जर पाहिलं तर नक्की चांगल्या फॉर्म मध्ये ते आहे. त्याच्या बॅट मधनं 1 षटकार 2 चौकार 3 चौकार पाहायला मिळालेले आहेत. जबरदस्त बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. बॉलर तयार. आता मात्र सुंदर फटका ऑन साइडला वळवलेला बॉलला. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता मात्र 41 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 41 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार दयानंद पाटील. षटकातील 3रा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट समोर आहेत वसंत जाधव. आता मात्र बॅटची एज लागले होते परंतु विकेट किपर यावेळी जर पाहिलं तर चुकी झाली त्यांच्या माध्यमातून. जबरदस्त बॉल. डॉट बॉलच्या ताली करताय दयानंद पाटील. पण एकदा बॉलिंग मार्क वर आयटम ओव्हर द विकेटने. हाफ टॅगर बॉल. शॉर्ट पोल करण्याचा प्रयत्न होता. वेगाने बेट करतात बॅटरला. भरपूर गती होती या बॉलवर. गतीने बेट केलेल्या बॅटरला. समोर आहेत वसंत जाधव. 2 बॉल त्या नक्कीच बेट झालेले आहेत. पुन्हा एकदा दयानंद पाटील. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये. बॉल पडतोय नो मॅच लँड मध्ये.
फिल्डर आहे त्या ठिकाणी अनिल पाटील. बॅकअप होईल, बॉलला फेकी होईल. तत्पूर्वी आज जर पाहिलं तर नक्कीच 3 धावा आता मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. या 3 धावांनी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 44 धावा. जबरदस्त बॉलिंग करतायत यावेळी जर पाहिलं तर दयानंद पाटील, परंतु फिल्डर त्यांना साथ देताना दिसत नाहीयेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला आहेत गणेश कोठावले. ओव्हर पिच बॉल निकाल केला, बॉलला बॉल जाईल मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी योगेश पाटील. फेकी करतील बॉलला. तत्पूर्वी या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या 46 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 46 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शरद फरले लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल बॅटची एज आणि फलंदाज बाद झालेले आहेत वसंत जाधव. आणखी एक धक्का लागला जाईल भेंडीपडा या संघाला. कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु बॅटची एज लागले होते आणि विकेट कीपरने जबरदस्त कॅच कॅरी केलेला आहे. आणखी एक विकेट डाऊन होईल. मल्हारी मास्टर्स भेंडीपडा या संघाची वसंत जाधव हे बाद झालेले आहेत. 3 धावा त्यांनी बनवलेले आहेत. त्यांच्या जागेवर नवीन बॅटर प्रभाकर दिबा इंटर झालेले आहेत. प्रभाकर दिबा आलेले आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट संपादन केलेले आहे शरद यांनी. जबरदस्त सुरुवात या ओव्हरची त्यांनी केलेली आहे. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटचा ओव्हर प्रगतीपथावर शरद फरले पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या डावीकडनं समोर आहेत प्रभाकर दिवा. आता मात्र यावेळेस जर पाहिलं तर डाऊन द लेग साइड बॉलच्या ताळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल 1 अवंतर धाव बॅटिंग करणाऱ्या टीमला. संघाची धावसंख्या आता मात्र 47 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 47 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतील शरद. लेफ्ट आर्म राऊंड विकेट षटकातील दुसरा बॉल असेल. ओव्हर पिच बॉल शटम पूल केलाय बॉलला. बॉल जाईल मिडॉनच्या दिशेने. चेंडू पडते नो मॅच लँड मध्ये. फिल्डर आहेत. फील्ड केले जाईल बॉल. फेकी केली जाईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. आज आपण जर पाहिलं तर नक्कीच जबरदस्त फॉर्मात आहेत भेंडीपाडा संघाचे बॅटर. चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून झालेली आहे.
शरद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज झालेले आहेत. षटकातील नेक्स्ट बॉल असेल डिलिव्हर करण्यास तयार. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत बॅटर प्रभाकर दिवा, परंतु संपर्क होत नाहीये, कनेक्शन देखील होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक केलेले या बॉलवर शरद यांनी सज्ज होतील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. आता मात्र यावेळेस ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. खेळपट्टीच्या बाहेर बॉलची पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर केलेले आहे. संघाची धावसंख्या 50 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र फ्री हिट बॉल असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल बॅटर प्रभाकर यांना. आता मात्र जबरदस्त बॉल, कमबॅक करणारा बॉल डिलिव्हर्ड केलेला आहे. जास्त काही फायदा उचलता आलेला नाहीये या बॅटरला. चेंडू जाईल डॉट. बॉल येतोय. पुन्हा एकदा शरद लेफ्ट राऊंड विकेटने सज्ज होतील. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक बॉल पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगला. या 2 धावा कंप्लीट करते दोन्ही बॅटर. त्याचा धावाचा प्रयत्न थोडासा घातक ठरू शकतो यावेळेला. नाही, काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये. फेकी खराब आणि या 3 धावा मात्र पळून पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 53 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 53 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला आहेत गणेश कोठावले. त्यांच्याकरता हा बॉल ऑन साइड. सुंदर फटका, कलाइयों का सहारा. बॉल को फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. षटकार धावसंख्या झालेली आहे या षटकाराने 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष असेल आई चौंडाई 40+ मास्टर नागले या संघाला. शेवटपर्यंत नाबाद राहिलेले आहेत मिस्टर गणेश कोठावले. त्यांच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार, त्यानंतर 3 खणखणीत चौकार पाहायला मिळालेले आहेत. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. शेवटपर्यंत नॉट आउट राहिलेले आहेत. 40 धावा त्याच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. जबरदस्त इनिंग त्याच्या माध्यमातून शेवटपर्यंत नाबाद राहिलेले आहेत. एकट्याने संघर्ष केलेला आहे या पहिल्या इनिंग मध्ये. संघाची धावसंख्या 59 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 60 धावांचं लक्ष असेल या नागले टीमला. पाहणे गरजेचं आहे 60 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील किंवा त्यांना रोखण्याकरता भेंडी प्रसंगाचे बॉलर या मॅच मध्ये उतरतील. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मल्हारी मास्टर्स भेंडीपडा टीम. जय बजरंग 40+ मास्टर पालनापड संघाचा कॅप्टन. जय बजरंग 40+ मास्टर पालनापड संघाचा कॅप्टन. टॉस साठी आपण या. त्यानंतर बॅट्समन पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नागले टीम पाठवून द्यायची आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. चला मॅचला सुरुवात करायची आहे. नागले टीम आपण बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. आयुष चौंडाई 40+ मास्टर नागले संघ बॅट्समन पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात करण्याकरता 60 धावांचा टार्गेट आहे या संघाला. जय बजरंग पालनापाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्या. यस आलेले आहेत पांडुरंग सावर. चला टॉस. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. दोन बॅटर नागले संघाच्या माध्यमातून एंटर झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. शरद फर्ले अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. साठ धाब्यांचं लक्ष्य आहे. त्या धावांचा बाटला करण्याकरता नागले संघाच्या माध्यमातून दोन बॅटर स्ट्राईक एंडला आहेत. शरद फर्ले नॉन स्ट्राईक एंडला अनिल पाटील आहेत. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक खातेखाती शुभेच्छा. तर बॉलिंग ट्रॅकवर वसंत जाधव. पहिल्या मिलिटरी पॉवर प्लेला सुरुवात. पंचांचा इशारा. पहिला बॉल हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर वसंत जाधव. समोर आहेत शरद फर्ले नागले संघाचे हार्ड हिटर अटॅकिंग बॅटर आहेत या नागले संघाचे. आता मात्र सुंदर फटका झडम पूल केला बॉलला. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. फिल्डर आहेत डेप मध्ये. प्रोटेक्शन आहे.
फील्ड केला जाईल बॉल. तत्पूर्वी एक धाव ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. संघाचं अकाउंट संघाचं खातं या एका धावाने ओपन झालेलं आहे. या दुसऱ्या डावामध्ये 60 धावांचं लक्ष्य आहे या नागले संघाला. तर नक्कीच जबरदस्त बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. चांगल्या पद्धतीने सुरुवात करावी लागेल. चांगले फटके गॅपमध्ये मारावे लागतील. पॉवर प्लेचा नक्कीच फायदा उचलावा लागेल या दोन्ही बॅटरला. 60 धावांचं लक्ष्य आहे. बॉलर तयार वसंत जाधव. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडला आहेत अनिल पाटील. हे देखील एक चांगले बॅटर आहेत या नागले संघाची. त्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे. 60 धावा बनवायची आहेत या दुसऱ्या इनिंग मध्ये नागले संघाला. बॉलर तयार वसंत जाधव. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल. सुंदर फटका लॉफ्ट केलाय बॉलला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झालेली आहे. बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. झाला 4 धावांसाठी चौकार. मौका भी दिया और चौका भी दिया. खराब फिल्डिंग चा दर्जा आपण पाहत आहोत या भेंडी प्रसंगाच्या माध्यमातून. मिस्टेक झालेली आहे. चुकी झालेली आहे या त्या फिल्डरच्या माध्यमातून. आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाहीये. 4 धावा मिळतील. धावसंख्या 5 या अंकांवर पोचले गेलेले आहे. बॉलर तयार. आता मात्र जबरदस्त बॉल या वेळेला डिलिव्हर्ड केलेला आहे बॉलरने. कमबॅक करणारा बॉल त्यांच्या माध्यमातून त्याने हाताळलेला आहे. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. सुंदर बॉलिंग करतायत वसंत जाधव. परंतु फिल्डर त्यांना साथ देताना दिसत नाहीयेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल. पुन्हा एकदा डॉट. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. डॉट बॉल खेळून फायदा होणार नाही. फटके हे मारावे लागतील या नागले संघाला. कारण 60 धावा या बनवायची आहे दुसऱ्या इनिंग मध्ये. तर डेफिनेटली चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. 5 धावा धाव फलकावर कायम आहेत. बॉलर तयार वसंत जाधव. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर आहेत अनिल पाटील. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत. बॅट अँड बॉल. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीये. बॉल जाईल. डॉट. जबरदस्त कमबॅक करतायत या ओव्हर मध्ये मिस्टर वसंत जाधव. प्रारंभिक गोलंदाज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या षटक अगदी सुरळीतपणे ते हाताळत आहेत. आता मात्र टॅप केलाय बॉलला. बॉल जाईल अलॉंग द कार्पेट. फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. टॉस करून घ्यायचं आहे. जय हनुमान 40+ मास्टर कामन वर्सेस. चला हेमंतजी पाटील साहेबांना विनंती केली जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहे. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. जय हनुमान 40+ मास्टर कामन वर्सेस जय बजरंग 40+ मास्टर पालनापाडा. या 2 संघाच्या दरम्यान केला जाईल टॉस. हेमंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला आहेत हरीश कडव. दुसऱ्या बाजूला पांडुरंग सावर आहेत. हेमंतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून केला जाईल टॉस. आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या मॅचचा टॉस. या बोलेला सुंदर फटका. फोर्स केला बॉलला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. हलकेसे मिसफील्ड झालेले आहे. बॅकअप होईल बॉलला. आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी सांगायची धावसंख्या 8 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 8 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा बॉलर तयार. विलास. राईट आर्म ओव्हर द विकेटने. षटकातील पुढील बॉल असेल. समोर आहेत अनिल पाटील. हाफ टॅकर बॉल. दिशाहीन बॉलिंग. विकेट किपर चुके करतायत. बॉल जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहेत
त्या ठिकाणी त्यांना बेट करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 12 धाबा ऑन स्कोर कार्ड. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. वेलकम जितेंद्रजी पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. किंजल एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत भेंडीपाडा तसेच या कामन संघाला. आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून जबरदस्त यावेळेस कलरफुल टी शर्ट्स त्याने स्पॉन्सर्ड केलेले आहेत. आम्हाला देखील प्राप्त होतील. बॉलर तयार. पण एकदा विलास बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला आहेत अनिल पाटील. आता मात्र समोरच्या फोल्ड केला बॉलला. फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रभाकर देवा, त्यांच्या माध्यमातून फील्ड केलं जाईल बॉल. फक्त एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता मात्र 13 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 60 धावांचं लक्ष्य आहे परंतु मोठे फटके येताना दिसत नाहीये. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करावी लागेल. या धावा चेस करायची आहेत या नागले संघाला. डेफिनेटली चांगले संघर्ष, चांगले प्रयत्न या दोन्ही बॅटरला करावे लागतील या मॅच मध्ये, या दुसऱ्या इनिंग मध्ये. परंतु आपण जर पाहिलं तर त्यांना रोखण्याकरता बॉलर देखील सज्ज होईल मिस्टर विलास. आतापर्यंत त्यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला आहेत शरद फरले. हा प्रकार बॉल शॉर्ट आर्म पूल, परंतु पॉवरफुल होईल का? तर यस झालेला आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 17 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 17 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेल्या दुसरं. धावसंख्या 17 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता किती धावांची गरज असेल आपण जाणून घेणार आहोत. आमचे स्कोरर आहेत आमच्या सोबतीला. त्यांच्या माध्यमातून 43 धावांची गरज. हा सामना जिंकण्याकरता 18 बॉलचा खेळ बाकी. नागले संघाला 18 बॉल 43 धावांची गरज असेल. 2 बॅटर आहेत नक्कीच, परंतु त्यांना चांगले प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. भरपूर धावा या बनवायच्या आहेत या 3 ओव्हरमध्ये. 43 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. तर बॉलिंग मार्कवर बॉलर देखील सज्ज होईल भेंडीपाडा संघाच्या माध्यमातून. नरेश माळी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. षटकातील पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यास तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलटॉस बॉल. फोर्स करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. फिल्डर आहेत प्रभाकर दिवा. फील्ड होईल बॉल, फेकी होईल आणि फलंदाज बाद झालेले आहेत अनिल पाटील. तर या 2 धावा कंप्लीट केलेले आहेत आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडेसे अपुरे राहिले गेलेले आहेत अनिल पाटील. ते बाद झालेले आहेत. त्यांच्या जागेवर नवीन बॅटर दयानंद पाटील आलेले आहेत. हे देखील एक जबरदस्त बॅटर आहेत या नागले टीमचे. त्यांना देखील चांगले प्रयत्न आता मात्र करावे लागतील या मॅच मध्ये, कारण सामना
आता मात्र 32 धावांची गरज असेल. 16 बॉल 32 धावांची गरज. भरपूर खराब बॉलिंग करतायत नरेश माळी. भरपूर आबंतरच्या रूपाने त्यांनी धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. फक्त 2 बॉल झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटनी. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉलच्या खाली विकेट किपर झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालेला त्यांच्या माध्यमातून फेकी होईल बॉल तत्पूर्वी आणि यावेळी जर पाहिलं तर फलंदाज झालेले आहेत बाद. मिस्टर दयानंद पाटील डायरेक्ट हिट. फलंदाज बाद झालेले आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणखी एक धक्का संघाला लागलेला आहे. दयानंद पाटील हे बाद झालेले आहेत. जबरदस्त फिल्डिंग ऑफ साईडच्या दिशेने पाहायला मिळाली. फक्त एक सिंगल धाव कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. विकेट देखील डाऊन होईल या नागले संघाची. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. योगेश पाटील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राइक एंडला आहे. धावसंख्या झालेली आहे संघाची 29 धावा. 29 धावा झालेल्या आहेत आणि 31 धावांची गरज असेल. 15 बॉल 31 धावांची गरज आहे. नागले टीमला समोर आहेत मिस्टर विनोद हजारे. बॉलर तयार नरेश माळी. षटकातील पुढील बॉल असेल ओव्हर पिच बॉल. जबरदस्त बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड केलेला आहे. चांगला कमबॅक करणारा हा बॉल अद्यावत केलेला या बॉलरने. चांगली बॉलिंग करावी लागेल कारण भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत या ओव्हरमध्ये. नरेश यांच्या सज्ज होतील राईट आर्म ओव्हर द विकेटनी. हाफ टॅकर बॉल मिस टाइम स्ट्रोक बॅटची एज बॉलच्या खाली विकेट किपर. आता मात्र कण्णाने कोणती चुकी देतील 100% कॅच आम्ही. फलंदाज होतील बाद मिस्टर विनोद हजारे. बॅक टू द पवेलियन गॉन. धावसंख्या 29 धावा आणि स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या. तर नवीन बॅटर सुभाष परेड एंटर झालेले आहेत. संघाची कर्णधार आहेत या नागले टीमचे सुभाष परेड आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक आहेत. आता मात्र बॉलर तयार नरेश माळी. जबरदस्त बॉलिंग त्याची आहे. आता मात्र चांगला कमबॅक त्यांनी केलेला आहे दर्शवलेला आहे. या ओव्हरमध्ये सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला बॉलला. सुंदर फटका. चेंडूचा लॉंग ऑफचे सेने फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रभाकर दिबा. त्यांच्या माध्यमातून हलकेसे मिसफील्ड झालेले आहे आणि या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. धावसंख्या झालेली आहे संघाची 31 धावा. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी. 29 धावांची गरज. धावसंख्या 31 धावा. धाव फलकावर लागलेले आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी. 29 धावांची गरज असेल. जयराम माळी यांनी जर पायाने बॉल स्टॉप केला मैदानाच्या आतमध्ये तर रवींद्र नाईक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आता माझा सुंदर फटका लॉफ्ट ड्राईव्ह. बॉल जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. सुंदर बॅकअप फील्ड केलेल्या बॉलला वसंत जाधव याने. फेकी होईल बॉलची आणि या 3 धावा परिपूर्ण केल्या दोन्ही बॅटरने.
धावसंख्या झाली धाव फलकावर धावसंख्या 34 धावा. 34 धावा धाव फलकावर. नागेश दळवी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. स्ट्राईक एंडला आहेत सुभाष परेड. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने डिग आउट केला बॉलला. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फील्ड होईल बॉल. गणेशच्या माध्यमातून फेकी केली जाईल. या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात नागले टीमची बॅटर. आता मात्र 10 बॉलचा खेळ बाकी. 24 धावांची गरज असेल. 24 धावांची गरज आहे नागले संघाला. बॉलर तयार मिस्टर नागेश दळवी. सुंदर फटकावीमध्ये बॉल. बॉल जाईल लॉंगॉनच्या दिशेने. फिल्डर आहेत लॉंगॉनला. फील्ड होईल बॉल. फेकी केली जाईल आणि या 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या दोन्ही बॅटरने. 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. योगेश पाटील आणि आपण जर पाहिलं सुभाष परेड आहेत मैदानाच्या आतमध्ये. या दोघांना चांगली बॅटिंग करावी लागेल. या धावा चेस करायची आहेत. एकंदरीत 60 धावा तर डेफिनेटली मोठे फटके मारावे लागतील. 9 बॉलचा खेळ बाकी. 22 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. नागेश तयार. ओव्हर पिच बॉल. लेफ्ट केलाय बॉलला. सुंदर बॉलिंग. सुंदर बॉलिंग आणि यावेळेस जर पाहिलं तर बॅटर चुकी करतायत. त्यांना वाटलं होतं बॉल जाईल ऑप्शनच्या बाहेर परंतु आतमध्ये बॉल कट झालेला आहे. आता मात्र सुंदर फटका. हवेमध्ये बॉल. बॉल जाईल कमांडी लाईनच्या बाहेर तर यस. झेल करण्याचा प्रयत्न होता प्रभाकर यांचा परंतु त्यांचा बॉडी वेट बॅलन्स झाला नाहीये. पाय त्यांचा बाउंड्री लाईन टच झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे षटकाराने संघाची झालेली आहे 44 धावा. आता मात्र 7 बॉलचा खेळ बाकी. 16 धावांची गरज असेल. 16 धावांची गरज आहे या नागले टीमला. हा प्रकार बॉल. सुंदर फटका. कट केला बॉलला. फिल्डर आहे जयराम माळे. त्यांच्या माध्यमातून देखील आपण जर पाहिलं तर मिस्टेक खराब फिल्डिंग पाहायला मिळालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी. 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. संधी होती जयराम यांच्याकडे 500 रुपये कमावण्याची परंतु संधी गमावलेली आहे. त्याने नक्कीच प्रयत्न त्यांचे होते बॉल अडवण्याचा परंतु सहा बॉलचा खेळ बाकी. 13 धावांची गरज असेल. जबरदस्त बॅटिंग करतात दोन्ही बॅटर या मॅच मध्ये. योगेश पाटील त्यानंतर सुभाष परेड आहेत. आपण जर पाहिलं तर यावेळेस कमबॅक करून दिलेल्या या नागले संघाला फक्त 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. सामना हा जवळ येताना दिसत आहेत नागले संघाच्या. इथून मात्र दोन्ही बॅटरला चांगले बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. 60 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्याला नक्कीच पार करावं लागेल तर डेफिनेटली चांगले फटके हे मारावे लागतील. परंतु भेंडी प्रसंगाच्या माध्यमातून पाहूया कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. या धावा डिफेंड करेल का नक्कीच हा प्रश्नचिन्ह आहे परंतु प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल या ओव्हर मध्ये. भेंडी प्रसंगाच्या माध्यमातून पाहावं लागेल कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. यस आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत
नागली टीम आणि भेंडीपडा टीम दोघांना विनंती असेल आपण मॅच नंतर कंप्लीट करायची आहेत. मॅच झाल्यानंतर आपण त्या कंप्लीट करा. ज्या काही आपल्या या फॉर्मॅलिटीज आहेत या स्पर्धेच्या या दोन्ही टीमने पूर्ण करायच्या आहेत. गणेश कोठावले पहिला बॉल. या वेळेला जर पाहिलं तर आता मात्र विकेट किपर भरपूर चुकी करताना दिसत आहेत या मॅच मध्ये. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच 2 धावा या कंप्लीट केलेल्या. त्या ठिकाणी एकही धाव नव्हती, त्या ठिकाणी 2 धावा या पूर्ण केलेल्या आहेत. भरपूर मिस्टेक, भरपूर खराब क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण भेंडी प्रसंगाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 22चा इशारा आलेला पंचांचा. या 2 धावा अवंतर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी. 11 धावांची गरज आहे. 11 धावांची गरज लागली टीमला. गणेश कोठावले जबरदस्त बॉलिंग करतायत परंतु विकेट किपर चुकी करतायत या संघाचे. 11 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आहेत मिस्टर सुभाष परेड. बॉलर तयार गणेश कोठावले राईट आर्म ओव्हर द राऊंड विकेटने. सुंदर फटका. वाह काय शॉट. परंतु यावेळेस जर पाहिलं तर पॉवरफुल नव्हता हा फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी नरेश माळे. फील्ड होईल बॉल. फेकी केली जाईल तत्पूर्वी या फलंदाज बाद नक्कीच होईल. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली संघाची आता मात्र 51 धावा धावफलकावर. आता मात्र जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी. 9 धावांची गरज. 4 बॉल 9 धावांची गरज सामना जिंकण्या करता. सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. एकंदरीत 5 विकेट डाऊन झालेत या नागले टीमचे. 4 बॉलचा खेळ बाकी. 9 धावांची गरज नागले संघाला. पाहणं गरजेचं आहे कोणता बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर जगन्नाथ पाटील आलेले आहेत. या नागले टीमचे एक लेजंड क्रिकेटर आहेत. आता मात्र जर पाहिलं तर नक्की चांगले कष्ट चांगली मेहनत घ्यावी लागेल या बॅटरला. कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट करावे लागतील. स्वप्न बघणं सोपं असतं परंतु त्या पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत घ्यावी लागते. मेहनत घ्यावी लागेल या नागले टीमला. या धावा चेस करायच्या आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी. 9 धावांची गरज. नवीन बॅटर जगन्नाथ पाटील इंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्याकडे ही संधी आहे. भरपूर चांगले बॅटर आहेत या नागले टीमचे. एक्सपिरियन्स त्याच्याकडे भरपूर आहे परंतु यावेळेस जर पाहिलं तर नक्की धावा चेस करायच्या. 9 धावा 4 बॉलचा खेळ बाकी. गणेश कोठावले पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. बॉलर तयार गणेश कोठावले. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेटने. ओव्हर पिच बॉल. लेफ्ट ड्राईव्ह केला बॉलला. फिल्डर आहेत नागेश दळवी. सुंदर फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग. फेकी होईल बॉल आणि या 2 धावा फक्त या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या झालेली आहे 53. 7 धावांची गरज. 3 बॉल 7 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच या ठिकाणी टर्न झालेली आहे. दोन्ही संघाला नक्कीच समान संधी आहे परंतु जो चांगले प्रयत्न करेल तो नक्कीच विजयी होईल. पाहणं गरजेचं आहे. बॉलर तयार गणेश. यावेळेस वाईट बॉलचा इशारा. भरपूर मोठा मिस्टेक, भरपूर मोठी चुकी. दिशाहीन बॉलिंग. एक्स्ट्रा खर्च केलेला आहे धाबा. 6 धावांची गरज. 3 बॉल 6 धावांची गरज. फुल टॉस बॉल. सुंदर फटका. शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल. यस चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आपण जर पाहिलं तर काय जबरदस्त फटका अद्यावत केलेला या बॅटरने जगन्नाथ पाटील. नाव फायर. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी. 2 धावांची गरज असेल. 2 धावांची गरज. जबरदस्त फटका जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी अद्यावत केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल
2 धावांची गरज. कोण जिंकेल ही मॅच पहा. डिफेंड करायचे या धावा. जबरदस्त फटका. डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केला बॉलला. बॉल जाईल मिड ऑफला. एक धाव कंप्लीट धावायचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या या दोन्ही बॅटरने आणि हा सामना जिंकलेला आहे आई चौंडाई पटेल बस मास्टर नागले या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन नागले टीम अँड हार्ड लक टफ लक मल्हारी मास्टर्स भेंडीपाडा टीम. जबरदस्त मॅच, जबरदस्त मुकाबला पाहायला मिळालेला या दोन्ही संघाच्या माध्यमातून आणि नागले टीम ही विजयी झालेली आहे या मॅच मध्ये. अभिनंदन नागले टीम अँड हार्ड लक मल्हारी मास्टर भेंडीपाडा टीम.